नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अदानी विमानतळ या नावाची पाटी लावण्यात आली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी विमानतळावरील अदानी विमानतळ नावाची पाटी तोडून टाकली। आंचल गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली, मात्र त्यांची नियुक्ती रद्द केल्याने जागरूक नागरिक आघाडीने निदर्शनं केली आहेत। नियुक्ती रद्द झाल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय। आंचल गोयल यांची नियुक्ती राज्य शासनाकडून रद्द करण्यात आली होती। जिल्ह्यातील शासकीय राजकीय पुढाऱ्यांना कडक आणि शिस्तीचे अधिकारी नको आहेत आणि त्यामुळे ही नियुक्ती रद्द केल्याचा आरोप केला जातो। कोरोना बाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधील पत्रकार परिषदेत सांगितलंय। मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ कमी होत नाही तिथले निर्बंध कायम राहतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथं करणं शक्य आहे तिथे करत आहोत, मात्र जिथे शक्य नाही तिथल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यावेळी गोंधळ झालाय। हरवट रोड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं नाही असं म्हणत भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले, त्यामुळे काही वेळ तिथे तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत। त्यांनी भिलवडी आणि अंकलखोप इथल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला। सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता, अनेकांची घरं पाण्याखाली गेली तर शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या नुकसानग्रस्तांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला। पलूस तालुक्यातील भिलवडी नंतर अंकलखोपमध्ये ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्यथा ऐकून घेतल्या। रिलायन्स फाउंडेशन आणि HN हरकिशन रुग्णालयामार्फत मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील जनता कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र उभारण्यात आलंय। या केंद्राचं उद्घाटन आदित्य ठाकरेंनी केलं आणि यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी रिलायन्स फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक देखील केलंय। त्यांनी नागरिकांपर्यंत लवकरात लवकर लस पोहोचणं गरजेचं असल्याचं म्हटलं। मेरे को क्लिप मिली मैंने सुनी असं सांगतानाच मनसेसोबत युती करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय। चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केलंय। राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्व आहे। ते बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात। त्यांनी मला क्लिप पाठवली, ती मी ऐकली आहे। 1-2 दिवसात माझी राज ठाकरेंची भेट होणार आहे। माझ्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मी मांडणार आहे असं सांगतानाच या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत आणि त्यामुळे केंद्राची परवानगी घेणार आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले। अनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात हजर झालेले नाहीयेत। अनिल देशमुख यांनी पुन्हा ईडीला पत्र लिहिलंय। सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना समन्स कसा पाठवला जाऊ शकतो असं त्यांनी पत्रात लिहिलंय। त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। अनिल देशमुख यांच्यावर सुरू असलेली कारवाई पूर्वग्रह दूषित आणि राजकीय हेतूने सुरू आहे अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे। गेल्या 7 वर्षात या संस्थांचा दुरुपयोग होत आहे असंही सावंत यांनी म्हटलं। तर सामनातून भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका करण्यात आली आहे। शिवसेना भवन मराठी माणसांच्या अस्मितेचं प्रतीक आहे आणि शिवसेना भवनाकडे ज्यांनी वाकड्या नजरेनं पाहिलंय ते वरळीच्या गटारात वाहून कायमचे नामशेष झालेत अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। तसंच आम्ही चौक बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, तुमच्यात मर्दानगी असेल तर अंगावर या अशी टीकाही सामनातून करण्यात आली। भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवनावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यांच्या विधानामुळे वाद झाल्यानंतर लगेच त्यांनी व्हिडिओ शेअर करून विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलंय। मात्र वाद आणखी चिघळल्यानं पुन्हा प्रसाद लाड यांनी व्हिडिओ शेअर करून वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलंय। माझ्यासाठी विषय संपल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। हे ट्रिपल सीट सरकार आहे। आता कोणी कौतुक केलं की भीती वाटते। थप्पडचे नाही, थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये। अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला। प्रसाद लाड यांच्या विधानावरून राज्यात मोठा वाद निर्माण झालाय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरावं लागलंय। तोडफोड करणं ही भाजपची संस्कृती नाही असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते फडणवीसांनी दिलंय। आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण कुणी अंगावर आल्यास त्याला सोडतही नाही असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला। प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर टीका केली होती, त्यावर संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी यावर बोलणं टाळलंय। आमचे शाखा प्रमुख बोलतील असं म्हणत केवळ 3 शब्दात प्रसाद लाड यांचा पाणउतारा त्यांनी केला।
मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीनं थप्पडची भाषा वापरणं योग्य नसल्याचं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्री राज्याचे आहेत आणि त्यांच्या पक्षातील व्यक्तीनं असं विधान केलं असतं तर मान्यही झालं असतं, पण मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीनं असं विधान करू नये असं दरेकर म्हणाले। 2005च्या निकषांवर पूरग्रस्त व्यापाऱ्यांना 50% रक्कम तात्काळ देण्यासाठी तसंच ज्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी ज्या विमा कंपनीकडे जेवढ्या किमतीचे विमे उतरवले आहेत तेवढी रक्कम त्यांना मिळावी या मागणीकरता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। शरद पवार आणि खासदार सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सर्व खासदार दिल्लीला जाऊन भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। 7/12 नव्या रूपात देण्यात येणार आहे। 7/12 उतार्याचा फॉर्मॅट आता बदलणार आहे आणि तशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात दिली आहे। फेरफार सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झाली आहे। मिळकत पत्रिका सुद्धा आता ऑनलाईन मिळणार। लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुशील कुमार शिंदेंबाबत गौप्यस्फोट केलेला आहे। मुलगी प्रणिती शिंदेंच्या मंत्रिपदाला अडचण येऊ नये म्हणून सुशील कुमार शिंदेंनी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रेंना पाडलं आहे असं ढोबळे यांनी म्हटलंय। तर सोलापुरातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हा गौप्यस्फोट केला। महापुरानंतर महाडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता। यासाठी सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा केला। या रिकाम्या बाटल्यांचा कचराही महाडमध्ये मोठी समस्या बनली होती। यासाठी सिस्केप महाड आणि भाऊसाहेब नेने कॉलेज पेण यांनी उपक्रम राबवत महाडमधील रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केलेल्या आहेत। नेने कॉलेजचे 20 विद्यार्थी 2 प्राध्यापक आणि सिस्केप सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय। रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्या आता रिसायकलिंगला पाठवल्या जाणार। बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरी जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील पंचनामे जवळपास पूर्ण झालेत, त्यामुळे लवकरच पूरग्रस्तांना तातडीची मदत जमा होईल अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे। पूरग्रस्त भागातले जनजीवन हळूहळू आता पूर्वपदावर येत असून शहरातील स्वच्छतेच्या विषयावर प्रशासन सध्या काम करत आहे। लोकांचे आरोग्य सुस्थितीत राहावं यासाठी आरोग्य विभागाच्या अनेक टीम्स या शहरातल्या प्रत्येक भागात तैनात असल्याचंही त्यांनी म्हटलं। रत्नागिरीतील चिपळूण आणि खेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात असंख्य वाहनं वाहून जाऊन प्रचंड नुकसान झालंय। गाड्या पाण्याखाली गेल्यामुळे सर्व कागदपत्र नष्ट झाली आहेत, त्यामुळे इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत। या सर्वांची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन मंडळ रत्नागिरी यांनी चिपळूणमध्ये पूरग्रस्तांसाठी विशेष शिबिर आयोजित केलं। मनमाड शहरातील एका दुकानावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून 17 कासवं आणि 7 पोपट जप्त केले आहेत। या दुकानात कासवं आणि वन्य पक्ष्यांची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी दुकान मालकास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मनमाड मालेगावसह नाशिक ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासह साथीच्या इतर रोगांनी थैमान घातलंय। पालिका महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सध्या सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे साठवून ठेवलेल्या पाण्यात किडे जंतू तयार होऊन लागल्यामुळे आता रोगराई वाढली आणि त्यामुळे शासकीय हॉस्पिटलसोबत खासगी दवाखाने देखील रुग्णांनी फुल झाले। बीड येथील द कुटे ग्रुप ऑफ फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्त भागातील 5000 कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू, कपडे, अन्नधान्य पाठवण्यात आलेत। बीड शहरातील कुटे ग्रुप ऑफ कंपनीच्या मुख्य कार्यालयातून या मदतीच्या गाड्या चिपळूण, महाड, कोल्हापूर, सांगलीकडे रवाना झाल्या आहेत। सामाजिक बांधिलकी ठेवून कुटे ग्रुप ऑफ फाउंडेशनचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांच्या संकल्पनेतून 5000 पूरग्रस्त कुटुंबाला आता महिनाभर पुरेल असा किराणा, कपडे, साडी, चादर भेट देण्यात येणार आहे। मदतीच्या गाड्या बीडमधून पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आलेल्या आहेत आणि कोरोनाच्या संकटातून सावरत असतानाच आता अचानक महापुरामुळे संकट महाराष्ट्रावर आलंय आणि त्यांच्या मदतीसाठी कुटे ग्रुपने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपल्याचं आपण पाहिलंय असं यावेळी कुटे ग्रुपच्या MD अर्चना कुटे यांनी म्हटलंय। नाशिकमधल्या 6 किलोमीटर लांबीच्या फ्लायओव्हरवर ट्रक आणि कंटेनरमध्ये अपघात झालेला होता। या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती। महाकाय क्रेन नेणाऱ्या ट्रकला आता कंटेनरने धडक दिली आणि यात कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नसल्याची माहिती समोर येते। वर्धा जिल्ह्यातल्या भूगावमधील कंपनी सुरक्षा रक्षक आणि कामगारांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। या हाणामारीत 1 जण जखमी झालाय। सुरक्षा रक्षकांची मुजोरी अंगलट आली आहे। हाणामारीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले। भूगाव कंपनीजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बीडच्या आरणवाडी
साठवण तलावाचा सांडवा फोडल्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। 5 गावांमधील ग्रामस्थांनी खामगाव पंढरपूर महामार्गावर आंदोलन केलंय। सांडवा नियमबाह्य फोडल्या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात येते। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमीन संपादनाला पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे। रेल्वे प्रकल्पाला 1 इंचही बागायती जमीन देणार नसल्याचा शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। पुणे नाशिक आणि कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा चौकात सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर करण्यासाठी आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आणि यावेळी अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। 9 ऑगस्ट रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार होते। त्या अनुषंगाने कृषी अधिकारी कार्यालय शेतकरी संघर्ष समितीत सोबत बैठक झाली होती। मात्र या बैठकीला अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अधिकाऱ्यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी गावच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना दौंड पोलिसांनी पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। रात्रीच्या अंधारात दरोडेखोर हे उसाच्या सरीतील चिखलात दबा धरून बसलेल्या 3 आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे, तर 4 आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमीन संपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। जुन्नर इथं कल्याण नगर मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। रेल्वे प्रकल्पाला बागायती जमिनीचा 1 इंचही जमीन देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। या आंदोलनात खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली, जुन्नर तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसह महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। उंच डोंगरावरून कोसळणारे असंख्य मनमोहक धबधबे, दाट धुक्याने वेढलेले रस्ते आणि निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू आहे। मनमोहक दृश्य अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात हे दृश्य बघायला मिळते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की आषाढ सरींनी जोरदार हजेरी लावल्याने उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं 11,000 दशलक्ष घनफूट क्षमतेचं भंडारदरा धरण हे 85% भरलंय। तर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून हा परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू आहे। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज। ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। अमरावती शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरत आहेत। त्यामुळे युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कचरा महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकलाय। येत्या 8 दिवसात अमरावती शहरात पूर्णपणे स्वच्छता नसल्याने युवा स्वाभिमान पार्टी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सुद्धा कचरा टाकायला मागे पुढे बघणार नाही असा इशारा देखील देण्यात आला। भर रस्त्यात पोलिसांवर तलवारीने वार करून हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे। एका माथेफिरूने मलंगगड पिसवली या ठिकाणी हातात तलवार घेऊन भर रस्त्यात धिंगाणा घातला होता। बबलू नायक असं या माथेफिरूचं नाव आहे। नागपूरमधील व्यापारी निर्बंधांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे। तर नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इतर संघटनांनी बैठक घेतली आहे। या बैठकीत व्यापारी सरकारची असहकार आंदोलन करण्याची घोषणा देखील करण्यात आली। ओबीसी आरक्षणाचं मूळ याचिकाकर्ता विकास गवळी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। नागपूर या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी त्यांनी भेट घेतली आहे। काही ओबीसी नेते ही सरकारची ओबीसी आरक्षणावरून कशी दिशाभूल करतायत ते त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना समजावून सांगितलं। नागपुरात अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी 2 वेळा गँगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे। पीडित मुलगी ही गुरुवारी रागाने निघाली आणि बाहेर जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली। मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने तिने आपली हकीकत ही आरोपी मोहम्मद शाहनवाज या ऑटो चालकाला सांगितली।
आरोपीने मदत करण्याच्या उद्देशाने तिला नागपूरच्या मोमिनपुरा भागात नेलं। इतर 3 आरोपींसोबत मिळून पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर मुलीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर सोडलं। त्यानंतर पीडित मुलीला त्या ठिकाणी 2 इसम भेटले। तिने त्यांना मदत मागितली असताना त्यांनी देखील उभ्या रिक्षामध्ये तिच्यावर अत्याचार केला। पुण्यातील कॅम्प भागात फॅशन स्ट्रीटवर पीएमपी बसवर मोठं झाड पडलेलं आहे। झाडाची फांदी पीएमपीच्या मागे असलेल्या 4 चाकीवर पडून गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही। आता बातमी आहे नाशिकची। गंगापूर रोडवरील गंगासागर कॉलनीच्या फलकाजवळ सुमारे 20 वर्षे जुने डेरेदार हिरवेगार खाया प्रजातीचं मोठं झाड आहे आणि या झाडाच्या काही फांद्या कापण्याचा प्रकार उघडकीस आलाय। दुर्दैव म्हणजे झाडांच्या फांद्यांबरोबरच पक्ष्यांची घरटीही कोसळून जमिनीवर पडली। मुंबईतील 250 टनांचा पोल्ट्री उद्योग भीषण संकटात आलेला आहे। मागणी कमी असताना कोंबड्यांचा खुराक असलेला कच्चा माल महागलाय। त्यामुळे या उद्योगाला आर्थिक सहकार्याची मागणी आता पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनने केली। बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर या 2 महानगरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर खामगाव या 50 किलोमीटरच्या अंतरावर शेकडो मोठमोठाले खड्डे पडले असून हे खड्डे इतके मोठे आहेत की खड्डे चुकवत असताना अनेक अपघात देखील या ठिकाणी घडत असतात। नाशिकमध्ये निर्बंध फक्त कागदावरच असल्याचं समोर आलंय। वीकेंड लॉकडाऊन असतानाही पंचवटी परिसरातील न्यू पंजाब बार सुरू होता। रात्री गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बारवर छापा टाकलाय आणि हे हॉटेल सील करण्यात आलंय। 2 डोस घेऊनही घरात बसावं लागत असेल तर मग लसीकरणाचा फायदा काय, असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला केलाय। तर वकील आणि कोर्ट कर्मचाऱ्यांचा समावेश फ्रंटलाईन वर्कर्समध्ये केल्याची महाधिवक्त्यांची हायकोर्टात माहिती आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। सहकार खातं मिळाल्याबद्दल करणार महाराष्ट्राच्या वतीनं अमित शहांचा ते सत्कार करणार आहेत आणि तसंच यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली। समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीत भेट झाली असून राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं। कोरोनाची 3री लाट याच महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। ऑक्टोबरमध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते अशी भीती IIT हैदराबाद आणि कानपूरमधल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली। देशात गेल्या 24 तासात 40,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 36,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। कोरोनामुळे 422 जणांचा मृत्यू झाला। टोकियो ऑलिम्पिक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांनी दमदार कामगिरी केली आहे। भारतीय महिला टीमने ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव केला। या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळालेलं आहे। मीराबाई चानूनंतर PV सिंधूला या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालंय। ब्रॉन्झ मेडलसाठीच्या या सामन्यात PV सिंधूचा 21-13, 21-15 असा विजय झाला। टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील PV सिंधूच्या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं कौतुक केलेलं आहे। तिच्यासोबतचा फोटो ट्विट करत त्यांनी सिंधू देशाचा अभिमान असल्याचं म्हटलं। तर भारतीय हॉकी टीमनेही सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे। ब्रिटन विरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा 3-1 ने विजय झालाय। ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट असलेल्या भारतीय पुरुष हॉकी टीमने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश मिळवलाय आणि महत्त्वाचं म्हणजे 41 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय टीम ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली। सलग 8 महिने जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या पार जमा होत होता। मात्र गेल्या महिन्यात जीएसटीचं कलेक्शन 1 लाख कोटींच्या खाली जमा झालं होतं। मात्र या महिन्यात पुन्हा एकदा जीएसटी संकलनात वाढ झाली आहे। जुलै महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत 1,16,393 कोटी रुपयांचा कर जमा झाला। अभिनेता अक्षय कुमार याच्या आगामी चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे। अक्षयने त्याच्या आगामी बेल बॉटम या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे। जॅकी भगनानी आणि अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत बेल बॉटम या चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलंय। 19 ऑगस्ट 2021 रोजी बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शित होणार।
तर राज कुंद्रानं अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी आता पुढे ढकलली आहे। त्यामुळे कुंद्राच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली असून 7 ऑगस्टला मुंबई सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे। राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुपर डान्सर 4 या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। शिल्पाच्या जागी निर्मात्यांनी शोसाठी अभिनेत्री रवीना टंडनला विचारणा केली होती, मात्र रवीनाने शिल्पाची जागा घेण्यास स्पष्ट नकार दिला। आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची। मात्र महत्त्वाच्या सर्व बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोरोनापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी घरातून बाहेर पडताना मास्क आठवणीने लावा। नमस्कार। करण्यात आल्या